सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला नवरात्रातला कितवा दिवस आहे तेवढं बरं आठवणीत राहतं तुमच्या। मला वाटलं काहीतरी म्हणतील बाबा, नाही आठवतो, विसरूनच गेलो। 8वा दिवस आहे आज आपला। 8व्या दिवसाचे हे पहिलं सत्र आहे। आपण गेली पहिल्या दिवसापासून धर्म काय आहे मुक्तीसाठी, आणि मग देवाने सांगितलं मुक्तीची चाड। ज्याला मुक्तीची चाड आहे त्यांनी काय काय करावं लागेल त्याला, आणि ते संशोधनात्मक दरवाजे आपण शोधून परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने आपण या मुक्तीचे दरवाजे शोधतोय, मुक्तीचे दरवाजे बघतोय, चिंतन करतोय, आणि त्या दरवाजातून एक एक स्टेप बाय स्टेप आपण पुढं आपल्या मुक्तीच्या मुख्य दरवाजापर्यंत आपण जाणार आहोत। मुक्ती तर पाहिजे, परंतु ती कुठून, कशी, केव्हा मिळेल हे जर माहीत नसेल तर मिळणार कशी। म्हणून गेली नवरात्रातल्या या पहिल्या दिवसापासून आपण हे मुक्तीचे दरवाजे त्याचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। आत्तापर्यंत आपण किती दरवाजे बघितले? 6 दरवाजे बघितले का 7 बघितले? तर ते दरवाजे आपण बघितल्यानंतर तुमच्या डोक्यात असं यायला नको की यातला एक कोणता तरी दरवाजा शोधायचा आणि त्याच्यातून बाहेर पडायचं। हे दरवाजे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेले। पहिल्या दरवाजातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा दरवाजा दुसरा लागेल, दुसऱ्यातून बाहेर पडाल तेव्हा तिसरा लागेल, तिसऱ्यातून बाहेर पडाल चौथा लागेल। पर्याय जरी परमेश्वराने अनेक दिलेले असेल तर ती आपली अवस्था जी आहे, आणि परमेश्वराने मुक्तीची जी व्यवस्था जी केलेली आहे ती सिस्टमनी केलेली आहे। एवढा मोठा परमेश्वर ज्यांनी अनंत ब्रह्मांडांचं सिस्टम बसवली, सामर्थ्याच्या माध्यमातून तो जीव त्याच कर्मफळात जो जीव ज्या ब्रह्मांडात त्याच ब्रह्मांडात ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी पाठवण्याची अत्यंत अचूकपणे व्यवस्था केली, आणि ती व्यवस्था अनंत ब्रह्मांडापासून चालत आली, यात थोडीही चूक अजून झाली नाही। तो परमेश्वर या मुक्तीच्या सिस्टममध्ये चूक कशी करल, आणि त्यालाही परमेश्वराने सिस्टम बसवली असेल की नाही काही, पण ती सिस्टम न समजून घेता आपण सामाजिक सिस्टमला बळी पडलो आजपर्यंत। आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने ही मुक्तीची जी सिस्टम सांगितलेली आहे ते आपण समजू शकलो नाही, आणि ती सिस्टम म्हणजे हे मुक्तीचे दरवाजे आहे। तुम्हाला शास्त्रात गेल्यानंतर असं काही कोणतं तरी एखादं विशिष्ट प्रकरण असं म्हणून हे तुमच्या पुढं कधी येणार नाही। आजपर्यंत तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कुठं कार्यक्रमात गेलं तिथं प्रकरणं लावलेले असतात। मग कशाचं स्मृतिस्थळ लावलं, मग मूर्तिज्ञान लावलं, मग नामाचे दाठाय लावले, असे वेगवेगळे प्रकरणं लावलेले असतात। तसं आपले आजपर्यंतचे सत्संग जर तुम्ही बघितले, कुठलेही सत्संग बघितले, तर ह्या प्रकरणाव्यतिरिक्त परंतु ब्रह्मविद्या शास्त्रातलं सिस्टमनी बसवलेलं तुमच्यापुढं आणण्याचा परमेश्वर कृपेने मी प्रयत्न करत असतो। जेव्हा कुणीतरी मला बोलवतं की अशा ठिकाणी सत्संगाला या, मग किती सत्र होतील मी त्यांना विचारतो। म्हणजे बाबा एका दिवसात 2 सत्र, मग 5 दिवसात 10 सत्र होतील। मग तिथला वर्ग कोण असेल समोर बसणारा? मिश्र भक्तिवाला असेल, कर्मकांडातला असेल, हुशार असतील, का अज्ञानी असतील, का अन्य पण असतील, त्यांच्याकडून विचारल्यानंतर मग मी काय करतो का त्या वर्गाला, त्या लोकांना आपल्याला काय सांगायचं आहे जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल, धर्मासाठी ते उठतील, धर्म करायला लागतील। अशा पद्धतीनं मग मी संशोधनातून, सूत्रपाठातून सूत्र,
त्याच्या लीळा, थोडीशी आपली कुशळता, बोधकथा आणि ते विषय निवडून मग मी ती सेटअप करतो आणि त्या पद्धतीनं मी तिथं जात असतो. आजही आपण हे जे मुक्तीचे दरवाजे आहे, नाही तर तुम्ही इथून जाल, कोणते तरी साधू संत भेटतील, ते म्हणतील काय विषय होता, म्हणले मुक्तीचे दरवाजे. म्हणजे दरवाजे येतं मी इथं ऐकलंच नाही म्हटले. आणि मग ते बाबा काय सांगतील, ते काही सांगतात हो. तर असं आहे काय, विनाकारण गेलो. म्हणून हे स्पष्टीकरण, हे क्लिअरिफिकेशन जे परंपरेनं आलेलं आहे ते तर आहेच आहे, परंतु ते परंपरेचं घेण्यासाठी कोणत्या परंपरेतून निघावं लागेल, कोणत्या ज्ञानावर जावं लागेल, कोणत्या समज घेऊन आपल्याला त्यावर चालावं लागेल, हे समजणं गरजेचं. पाया पक्का नाही आहे, पाया कच्चा आहे आणि इमारत बांधून राहिली, चालेल का? आणि म्हणून आत्तापर्यंत मी जे बी करतो आहे ते मी काय समजतो, सर्व्हिसिंग. गाडी तर चालवायची आहे, तिला सर्व्हिसिंग केल्याशिवाय चालेल का? मग मी सर्व्हिसिंग वजा आपले सत्संग राहतात. प्राथमिक मेन पाया, समज देणारं, ज्ञान देणारं. म्हणून हे दैवकृपेने आपण ते सेटअप बसवलेला असतो. आणि म्हणून हे आपले मुक्तीचे जे दरवाजे, म्हणजे देवाने सांगितलं आहे मुक्तीची चाड म्हणजे ते दरवाजा. आपण त्याला फक्त दरवाजा शब्द दिला, दरवाजा दिला मग तुमच्या लक्षात येतं दरवाजा. दरवाजा काय करायचा असतो, उघडायचा असतो, बाहेर पडायचा असतो. मग दुसरा दरवाजा लागणार, उघडायचा असतो. ते तुम्हाला सोपं, तुमच्या लक्षात यावं, तुम्हाला कळावं. नाही तर खूप काही सांगायचं आम्ही आणि तुम्हाला काहीच कळत नाही. बाबांनी खूप सांगितलं, विषय काय माहीत नाही. कोणतं वचन सांगितलं लक्षात नाही, कोणती लीळा सांगितली कळालीच नाही. त्या सांगण्याला काय अर्थ? समजावण्यासाठी सांगायचं आहे. स्वामी श्री चक्रधर हे समजावण्यासाठी सांगत होते. पूजनीय माईंभट आले, म्हणले का हो संस्कृती छेद होईल असं काय आहे? त्यांनी बसवलं आणि मग भाषण ठोकलं, असं झालं का? समजावलं त्यांना, अरे तुम्ही जे समजत आहे ते तसं नाही आहे, ते असं असं आहे आणि ते असं असं आहे म्हणून ते असं असं केलं तर तसं तसं होणार आहे. समजावलं आचार्यांना आचार्यांच्या पद्धतीनं, माईंभटांना माईंभटांच्या पद्धतीनं, बायसांना बायसांच्या पद्धतीनं. जी जी व्यक्ती ज्या ज्या पद्धतीची ज्या ज्या अवस्थेची आली त्यांना त्या त्या पद्धतीनं समजावलं. सब घोडे 12% देवाने केले नाही. सारंग पंडितांना त्यांच्या पद्धतीनं, औसांना त्यांच्या पद्धतीनं हँडल केलं देवाने. प्रत्येकासाठी एक वेगळी सिस्टम परमेश्वरांनी निर्माण केली. तसं आपल्यासाठी काय सिस्टम आहे, आपण कोणत्या अवस्थेला पोहोचलो आहे, आपल्याला धर्म घेत असताना नेमकं आपल्याला काय पाहिजे याचा विचार नाही केला आणि नुसतंच करायला लागलो तर ते भेटत नाही. आणि हे देवकृपेने जेव्हा मी धर्मामध्ये फिरलो, भेटलो, चर्चा केली, काय आहे, अभ्यास तर खूप आहे, करतात पण लोक, पण जेवढा समज यायला पाहिजे ती समज नाही. जेवढं त्याला कळायला पाहिजे तेवढं लक्षात यायला पाहिजे ते लक्षात येत नाही. आणि मग आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून समाजाला आपल्याला देणं ते सोपं होऊन जाईल, त्यांना कळणं ते सोपं होऊन जाईल, त्यातून त्यांना उठणं हे सोपं होऊन जाईल. आणि देवाने सांगितलं आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं असं थोडी आहे. तुम्हाला काहीतरी स्फुरलं पाहिजे की नाही, तुम्ही तुमच्या बुद्धीचा कुशळतेने वापर केला पाहिजे की नाही. आणि म्हणून देव म्हणतात कुशळता, व्यावहारिकता, धर्मी उपयोगाला लावणारा तुम्ही असले पाहिजे. मी म्हणत राहतो आयऱ्या गायऱ्याचं काम नाही आहे. जो विचार करल, चिंतन करल, शोधल, सापडेल त्याला काहीतरी, त्या सापडण्यावर तो त्यावरती चालायला लागल, मग त्याला प्रचिती येईल, मग अनुभूती येईल आणि मग त्याचा आत्मविश्वास दृढावेल, समर्थवादावरती त्याची निष्ठा वाढेल आणि मग देवापर्यंत तो पोहोचेल. हे मुक्तीचे दरवाजे म्हणजे मुक्तीची चाड, मुक्तीचे दरवाजे म्हणजे मोक्षाचे पर्याय. हे शास्त्रामध्ये बसवायचं असलं तर ते दास्यमोचक देवाने सांगितलं, ते दास्यला आपण एक दरवाजा ठरवलं, सेवा दास्य. ज्ञानमोचक मुक्तीला नेणारा दरवाजा ज्ञानाचा एक आपण पहिला ठरवला. हे सर्व काढल्यानंतर
तो आपण सेटअप केला. देवानी तत्त्वज्ञान सांगताना असं म्हटलं का बसा पूर्वी प्रकरण, मग अन्यवृत्ती, मग युगधर्म असं सांगितलं का? नाही. प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं त्यांनी. विखुरलेलं आहे सगळं इकडं तिकडं, परंतु पूजनीय माईम भटांनी ते सर्व एकत्र केलं आहे. विखुरलेलं एकत्र केलं आणि ते एकत्र केल्यानंतर लीळाचरित्राची बांधणी केली का कोणती लीळा पहिली घ्यावी, कोणती दुसरी घ्यावी, कोणती पूर्वार्धात टाकावी, कोणती उत्तरार्धात टाकावी, कोणत्या आज्ञात लीळा टाकाव्यात, हे कोणी केलं? पूजनीय माईम भटांनी, पूजनीय आचार्यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून. ही जीव कुशळता आहे, ही व्यावहारिकता आहे. त्यानंतर लीळाचरित्र तयार झाल्यानंतर त्या लीळाचरित्रामध्ये सूत्र आले, दृष्टांत आले, लीळा आल्या, सर्व आलं. परंतु नंतर पूजनीय केशवदासांनी आचार्यांच्या परवानगीनं काय केलं? श्रीमुखीचे सारे सूत्र वेगळे काढले, सारे सूत्र वेगळे काढले, सारे दृष्टांत वेगळे काढले. नुसते काढून मग नुसतेच लिहून टाकले का? नाही. त्यांचे प्रकरण बनवले, तो सेटअप तयार केला. पूर्वी प्रकरणात काय, त्याच्यानंतर कोणतं प्रकरण आलं पाहिजे, त्याच्यानंतर कोणतं प्रकरण आलं पाहिजे, असे प्रकरणाचा सेटअप केला. त्यानंतर आचार मालिका, विचार मालिकेचा सेटअप आपल्या पूर्वजांनी केला. पण त्याच्यात इतकी बुद्धिमत्ता वापरली. आपण आज म्हणतो खूप हुशार आहे, आपली हुशारी त्यांच्यापुढं काहीच नाही. कोणतं सूत्र कोणत्या सूत्राच्या पाठीमागं आलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे, याचा सेटअप जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा त्याची उंची तुम्हाला लक्षात येईल. विखुरलेलं होतं, परंतु आचार्यांनी, पूजनीय माईम भटांनी, केशवदासांनी हा सेटअप केला. नंतरच्या काळामध्ये 24 पक्षकार तयार झाले. 22 पक्षकार चर्चा करणारे आणि 2 पक्षकार बांधणी करणारे, म्हणून ते 24मध्ये सुद्धा येतात. त्यांनी स्थळपोथीची बांधणी केली. सूत्र आलं, सूत्राचा प्रश्न, प्रश्नाचं उत्तर, टीका पक्ष, टीका पक्ष, टीका म्हणजे प्रश्न, पक्ष म्हणजे उत्तर. अशा पद्धतीनं मग ती स्थळपोथीची बांधणी केली आणि अशा अनेक पोथ्या तयार झाल्या. ह्या देवानी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, परंतु सेटअप जीवांनी बनवलेलं आहे आणि ते परमेश्वराच्या कृपेनेच होतं. भगवद्गीतेचंही तसंच आहे. श्रीमद भगवद्गीता अर्जुन देवाला सांगताना देवाने सांगितलं का अध्याय पहिला भगवान उवाच असं काही सांगितलं का? मग पहिला श्लोक, मग दुसरा, असं नाही काही सांगितलं. त्यांचे जसे प्रश्न आले त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यांना समजवलं आणि तो सारा सेटअप नंतरच्या काळामध्ये व्यास ऋषींनी बनवला. कोणत्या अध्यायामध्ये कोणते श्लोक घ्यायचे, कोणत्या श्लोकाच्या नंतर दुसरा श्लोक आला पाहिजे. मग पहिला अध्याय त्याला नाव दिलं, दुसरा अध्याय त्याला नाव दिलं. मग सारे आपल्या प्रत्येक अध्यायाला नावं दिलेले बघा. मग अशा 18 अध्यायामध्ये गीता बांधली, 700 श्लोकामध्ये गीता बांधली आणि ती समाजापुढं आणली. देवाने तर मोकळं सांगितलं, परंतु तो सेटअप बसवायला सुद्धा देवकृपाच लागते. त्याला बुद्धी येणं, व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला, हुशारी ना तुमची तिथं. मग त्या हुशारीचा उपयोग धर्माला कसा लावायचा, शिक्षणाचा उपयोग धर्माला कसा लावायचा, ही त्या जीवाची कुशळता आहे, व्यावहारिकता आहे. आणि ती देवकृपा म्हणून अनेक साधुसंतांचं शुभचिंतन म्हणून मग ही बुद्धी मी वापरत असतो की कोणता विषय पहिला घ्यावा, कोणता विषय दुसरा घ्यावा. म्हणून कुठलेही सत्संग जर तुम्ही बघितले आणि अभ्यासले तर तुमच्या लक्षात येईल. अहमदाबादला सत्संग झाला, अमरावतीला झाला, संभाजीनगर झाला. संभाजीनगरला पहिलेच वेळ जेव्हा मला जायची होती त्यांना सांगितलं, ते म्हणे आम्ही 25 वर्षापासून उपदेशी आहोत, संस्था आहे, कार्य करतो. काय अभ्यास करता? हेच जे आले ते चाललं आहे. भ्रम भरपूर आहे, अज्ञान भरपूर आहे, मिश्र भक्ती आहे, कर्मकांड आहे, विधी आहे.
आणि ते म्हणे एकच सत्र आम्ही आजपर्यंत घ्यायचं संध्याकाळी. म्हणलं मी 4 सत्र घेणार. 8 मान्य असेल, पहिली 8 तर तीच आहे. घेणारा मी आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं काय कारण. पहिलं व्यायामाचं सत्र कंपल्सरी होईल 6 ते 8. नंतर 10 ते 11 पहिलं सत्र होईल. दुसरं तसं 3 ते 4 होईल. संध्याकाळी 7:30 ते 9 होईल. आणि बाबा लोक येणार नाही. किती येतील? व्यायामाला 7 राहतील. म्हणलं एक असलं तरी चालेल, कारण मी एक आणि तो 1-2 झाले ना. सकाळच्या सत्राला 2-4 राहतील, अडचण नाही. दुपारच्या सत्राला 8-10 राहतील, अडचण नाही. संध्याकाळी फुल गर्दी राहील, अडचण नाही. आपल्याला अर्थवंताला सांगायचं, ते अर्थवंतामध्ये काय गर्दीच असायला पाहिजे असं थोडी. गर्दीच्या ऐवजी दर्दी महत्त्वाची. म्हणून आपण तिथं तो सेटअप बसवला. आणि मग संध्याकाळचं सत्र जनरल. धर्म काय, कशासाठी, आजपर्यंत काय करत आलो, देवाने काय सांगितलं. दुपारचं सत्र आपले पूर्वज, आचार्यांचं जीवनचरित्र, पूजनीय भांडारेकरांचं जीवनचरित्र. प्रेरणा भेटली पाहिजे ना आपल्याला, का आपल्याच्या अगोदर जे देवाच्या सन्निधानात असलेले जे भक्त आहे त्यांनी कशी धार्मिकता केली. आणि सकाळच्या वेळेस लीळा आणि त्या लीळेंचं चिंतन. मग मोजक्या लीळा आणि त्या लीळा ह्याच अनुषंगाने जे लीळाचरित्रातले सद्भक्त आहे, आपले प्रेरणास्त्रोत आहे, ते आपले पूर्वज आहे, ते अशा पद्धतीनं तो सेटअप बसवला. मग जेव्हा रिपीट कोणी दुसऱ्यांनी बोलवतो, मग अभ्यासक्रम चालू करतो आपण. एकदा झालो तर आपण सर्व्हिसिंग करून आलो, आता घ्यायचं नाही घ्यायचं ते त्यांनी ठरवायचं. पण ते शक्य निर्माण झालं, त्यांच्या लक्षात आलं, बाबा परत या मग पुढच्या वर्षी. मग त्यावेळेस जीव पदार्थ घेतला. जीव पदार्थ घेत असताना जीवामध्ये असलेले सर्व त्याची प्रश्नपत्रिका. परत तिसऱ्यांदी बोलवलं, मग देवता पदार्थ. चौथ्यांदी बोलवलं, प्रपंच आणि परमेश्वर पदार्थ. असे 4 सत्र झाले. मग अभ्यासक्रम तयार आहे माझ्याकडे, परंतु जे कसे रिस्पॉन्स देतात त्याच्यानुसार ते पुढं ठरलेलं असतं. काही ठिकाणी एकदा सत्संग होतो, नंतर ते त्यांच्या कामाला लागतात आणि कॉन्टॅक्ट फक्त फोनवर राहतो आणि ते सारे सत्र त्याच्यावर आहे. तर अशा पद्धतीनं मग ती एक कुशळता म्हणून परमेश्वर कृपेने ते आपण ठरवलं. तसं आजसुद्धा आपण नवरात्रात तुम्ही येणार आहात. 9 दिवसाचे 9 सत्र होतील, 10 सत्र होतील. आपल्याला काहीतरी देणं आहे आणि तुमच्या निमित्तानं माझं चिंतन होणं आहे. म्हणून हा सेटअप बसवलेला आहे. मुक्तीची चाड, त्यांनी काय काय करावं त्यालाच आपण दरवाजे नाव दिलं. हा एक विषय तयार झाला. म्हणून भविष्यात जेव्हा तुम्ही कुठे गेले तर हे सांगा, मुक्तीचे दरवाजे अभ्यासले, तुम्ही अभ्यासले का म्हणा. चर्चा करायची, सांगायचं आहे. ते म्हणले मुक्तीचे दरवाजे म्हणजे काय. ते म्हणले देवाने सांगितलेले मुक्तीची चाड, मोक्षाचे जे दरवाजे आहे, मोक्षाच्या ज्या व्याख्या आहे तेच आम्ही त्याला दरवाजे म्हणतो. कारण त्या दरवाज्यातून बाहेर पडल्याशिवाय पुढे जाता येत. म्हणून आपण मुक्तीचे दरवाजे आजपर्यंत पाहत आलो. पहिला दरवाजा कोणता बघितला? ज्ञानाचा दरवाजा, समज. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवात तिथून होते आणि एंडही तिथंच होतो, लक्षात घ्या. सुरुवात तिथून, एंड तिथंच. दुसरा दरवाजा कोणता बघितला आपण? ज्ञानयुक्त सेवादास्य. सेवा, समजातून आपल्याला नम्रता येते, त्या नम्रतेतून काहीतरी देण्याची प्रवृत्ती निर्माण होते. ती प्रवृत्ती म्हणजे सेवा. पैशातून देणं ते नव्हे, सेवेतून देणं ते देवाला अपेक्षित आहे. तिसरा दरवाजा कोणता? निमित्त म्हणजे निमित्त होईजे, निमित्त व्हायला पाहिजे. त्या निमित्त होण्यासाठी आपली तळमळ, आपली आर्तता, आपलं योगदान देण्याची प्रवृत्ती, ही आपली इच्छा असेल तर परमेश्वर आपल्याला निमित्त करतील आणि त्या निमित्ताचं गाठोडं आपल्याबरोबर असेल तर परमेश्वर मुक्तीला आपल्याला नेतील. चौथा कोणता दरवाजा आपण बघितला? संत सामुग्री, अत्यंत महत्त्वाची. आणि तीही वर्तमान काळातली, आजच्या जगण्यातली. आज आपण काय करतोय, कसं वागतोय, कसं राहतोय, कसं बोलतोय, त्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून. संत सामुग्रीचं गाठोडं जर आपल्याकडे असेल तरच आपण पुढं जाऊ शकू, अन्यथा नाही. पाचवा दरवाजा कोणता बघितला आपण? ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. कारण उद्धार व्हायचा आहे आपला, व्हायला पाहिजे. परमेश्वराला मुक्तीला न्यायचं आहे. सर्वात उत्तम
पर्याय, सर्वात उत्तम दरवाजा, सर्वात उत्तम साधन कोणतं आहे? प्रेम. कारण प्रेम होताच जे अडथळे आपल्या जीवनातले ते दूर होतात. आणि त्यातही दोन प्रकार आपण बघितले, थोर प्रेमोपाय आणि सामान्य प्रेमोपाय. परनिष्ठ हे थोर प्रेमोपाय आहे, स्वनिष्ठ हे सामान्य प्रेमोपाय आहे. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल का देवच करून घेऊ शकतो. हे आपण आपल्या बसची बातच नाही, आपण म्हणतो ना आपणे बस की बातही नाही आहे, हे सारं देवच करू शकतो. आणि त्यानंतर आपण कोणता दरवाजा बघितला? स्वजागृती, धर्मजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन. देवानी ज्यावेळेस अवतार घेतला त्या अवताराचा मुख्य उद्देश काय होता? जीव उद्धार. आणि त्या जीव उद्धारणासाठी परमेश्वराने सुरुवात कुठून केली होती? अंधश्रद्धा निर्मूलापासून. सुरुवातच तिथून होती देवाची. कारण 12व्या शतकात 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. त्याला राजाश्रय भेटला होता. आज हे व्रत, उद्या ते उपास, परवा ती विधी, तेरवा चोख, 365 दिवसाच्या मध्ये 2000 व्रत म्हणजे दिवसाला किती आले बघा. हे कर्मकांड, ही विधी, हे अंधश्रद्धा, यातून परमेश्वर भेटणार नाही हे सांगण्यासाठी जेव्हा देव आले, याचा अर्थ सर्वात पहिले देवाने अजिंठा हाती कोणता घेतला? अंधश्रद्धा निर्मूलनाचा. आणि तोही सुरुवात कुठून केली? पैठणवरून. का पैठणवरून केली? तर ह्या कर्मकांडाचं, या अंधश्रद्धेचं बीज आणि इमारत आणि पाया तो पैठणमध्ये होता. तिथून सुरुवात केली. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या डोक्यातून या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत, यातून आपण दरवाजातून आपण बाहेर पडत नाही, यातून पास होत नाही, तोपर्यंत पुढचा विषय आपण करूच शकत नाही. आणि जरी करत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. आता पुढचा किती नंबरचा दरवाजा आहे? 7 नंबरचा दरवाजा. कोणता असू शकतो? इमेजिन करा. कोणता दरवाजा असू शकतो? 7 नंबरचा. अंधश्रद्धा निर्मूलनानंतर देवानी कोणता दरवाजा उघडून दिलेला आहे आपल्याला? कोणता मुक्तीचा पर्याय आपल्याला देऊन टाकलेला आहे? काय? हे काय? आणि हे तुम्ही आता सांगून गेलेले, त्याच्यामुळे त्याला म्हटलं आपण तर सांगितलं, मग ते नाही म्हटले, मग ते नाही. पण मी नंबरप्रमाणे आलेलो आहे ना, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जे असेल तर तेच असू शकतं. काय असू शकतं? आता झाली ना जनजागृती. अंधश्रद्धा निर्मूलन झाले म्हणजे जनजागृती झाली. आपली जागृती म्हणजे तीच जनजागृती. एक व्यक्ती असतो, तो काय करतो? या समाज सारा अंधश्रद्धेत, कर्मकांडात, विधीत अडकलेला आहे. मग तो काय म्हणतो? अरे हे चुकीचं आहे, हे साफ करावं लागेल, हे सांगावं लागेल, लोकांना समजावं लागेल. पण जो उठतो तो सांगायला सुरुवात करतो, अहो हे चुकीचं आहे, असं करू नका, तसं करू नका, तसं करू नका. हे कर्मकांडाचा भाग आहे, अंधश्रद्धेचा भाग आहे, विधीचा भाग आहे, यातून देव भेटत नाही. याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. नवीन नवीन त्यांना बरं वाटलं, पण नंतर नंतर त्याला ते लोक टाळायला लागले. याचं डोकं फिरलं, सारखं तेच सांगतो, जाऊ द्या म्हटले. त्याच्या लक्षात आलं महिना 2 महिन्यांनी, अरे कोणीच ऐकत नाही. मग आता काय करायचं? चला आपणच सुरुवात करू. मग त्यांनी ते सुरुवात केलं ते बंद करायला. आणि मग त्याच्या लक्षात आलं का कोणीतरी करतंय तर काय करतंय, त्या हेतू पाठीमागं हेतू काय, कारण काय, त्याचं संशोधन करावं लागेल. आणि त्यावरती मग आपल्याला लोकांना सांगावं लागेल. बाबा गुळ खात होते म्हणून सांगू शकले नाही, त्यांना पहिले गुळ बंद करावा लागला तेव्हा ते सांगू शकले. त्या आपल्याला बंद करावं लागेल तेव्हा लोकांना आपण सांगू शकू. झालं ना कालचा विषय, अंधश्रद्धा बंद करणे. पुढचा दरवाजा आहे आचरण. दररोज सांगत होते ना, आजच सांगितलं नाही.
सहज विचार करा, तुम्ही आचरण करताय, आत्ता करताय की नाही, काहीतरी आचरण करताय, किंवा मी करेल, मी करतोय, किंवा अनेक करताय, परंतु अंधश्रद्धा युक्त आचरण करत असेल तर, कर्मकांडाला बरोबर घेऊन आचरण करत असेल तर, विधीच्या अधीन होऊन आचरण करत असेल तर ते आचरण काय उपयोगाचं आहे का? म्हणून पहिला अंधश्रद्धा निर्मूलन करा, मग आचरण करा. आचार तर करतोय, परंतु याच्याबरोबर करतोय. बाबा आश्रमातून निघाल्यावर बाबाला देवाला विडा ठेवावं लागत असेल आणि पंचांग पाहून टायमिंगला निघावं लागत असेल तर ते आचरण काय कामाचं? तुम्ही आश्रमात येतात आणि आश्रमातच नारळ बांधलेले तुम्हाला दिसले तर तो आश्रम काय कामाचा? ज्याच्यासाठी तुम्ही आधार घेण्यासाठी इथं आलेले आहे, ज्या कर्मकांडातून, ज्या अंधश्रद्धेतून निघण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहे, आणि ते जर इथं दिसलं तर दरवाजाला नाल ठोकली, नारळ बांधले, भोपळे बांधले, यंत्र बांधलं. यंत्र लावता ना, बऱ्याच घरांमध्ये यंत्र असतं, ते यंत्रसुद्धा 5-5 आहे, ते वेगळ्या वेगळ्या परमेश्वर अवताराचे आहे. श्रीमंत होण्याचं यंत्र, काही बाहेरचं काय होऊ नये म्हणून यंत्र, सुख स्वस्त लाभावे म्हणून यंत्र, पैसे भेटावे म्हणून यंत्र, पैसे टिकावे म्हणून यंत्र, असे 5-5 यंत्र लावेल मी पाहिले घरात. हे काय? ते आमचे बाबा आले होते. बरं, मग त्यांनी ही यंत्र विशिष्ट पूजा करून ते आणले ना आमच्या घराला लावले. म्हणलं मग काय झालं? अहो त्याच्यानंतर तर गरिबी सुरू झाली म्हणली, त्याच्यानंतर तर अडचणी सुरू झाल्या. बाबा झाले श्रीमंत, पण मला अडचणी आल्या. हे आचरण काय कामाचं? मी तुम्हाला सांगतोय, पण मी त्यातच बसत नसेल तर माझं आचरण काय कामाचं? तुम्ही मुक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी धार्मिकता करत असताना बोध झाला, उपदेश घेतलाय, देवपूजा करताय सकाळ दुपार संध्याकाळ, आणि ते करत असताना आचाराच्या अनुषंगाने विचार करून त्यावरती चालण्याचा प्रयत्न करताय. देवतेची भक्ती करत नाही, प्रसाद खात नाही, इकडे जात नाही, तिकडे जात नाही, परंतु अंधश्रद्धा कुठून भरली तुमच्या डोक्यामध्ये, कर्मकांड कुठून भरलं तुमच्या डोक्यामध्ये. ते आचरण काय उपयोगाचं? ती भक्ती काय उपयोगाची? ते स्थानवंदन काय उपयोगाचं? तो विडा काय उपयोगाचा? आचरण कसं असलं पाहिजे? शुद्ध, क्लीन, म्हणितलं ते कीजे. देवाने काय सांगितलं? येथून वारिले ते न कीजे, येथून म्हणितले ते कीजे. मग देवानी म्हणितलं ते करायचं का देवानी जे केलं ते करायचं? म्हणितलं केलं करायला लावलंय देवानी. आपले देव करत होते म्हणून आपण करायचं काय? देवानी म्हणितलंय, देवानी सांगितलंय, आणि वारलं पण आहे. देव म्हणतात जे वारिले ते न कीजे. जे मी तुम्हाला सांगितलंय हे नाही करायचं, नाही करायचं. म्हणून मी सकाळी सांगितलं तुम्हाला, सूत्रपाठामध्ये गेल्यानंतर नचे सूत्र बाहेर काढा बाजूला. तो आपला अविधी आपल्यासाठी. तुम्हाला विधी नाही करता आला तर चालेल, खूप स्मरण नाही करता आलं तर चालेल, खूप स्थानवंदन नाही करता आलं तर चालेल, खूप क्रिया नाही करता आल्या तर चालेल, परंतु हे न सांगितलं देवानी, जे वारिलं ते ने कीजे, ते न करण्यासाठी आपला सतत हट्ट आणि प्रयत्न असला पाहिजे. ते न करणं म्हणजे देवासाठी काहीतरी करणं आहे, लक्षात घ्या. आपण म्हणतो ना कधीतरी, आपण चाललोय, हे पाहुणे, आपण वाद मिटवायला चाललोय, वाद घालायला चाललो नाही. तू काहीच करू नको, तू फक्त एक काम कर, तुझं तोंड बंद कर. काय कर? ते तोंड बंद करणं म्हणजे खूप काही करणं आहे, कारण त्या तोंडामुळे तर वाद होत आहे. तू बंद केलं याचा अर्थ वाद मिटून जाते. एक नवरा बायको असतात, त्यांचे दररोज भांडणं, दररोज किटकिट, तो वैतागून जातो, ती वैतागून जाते. त्यांना वाटतं का भांडण नाही व्हायला पाहिजे, परंतु होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून. त्यांना मनोमन वाटतं की भांडण नाही व्हायला पाहिजे, घर आहे, पोरांवर परिणाम होतो, वाद होतात, हे होतं ते होतं. पर्याय काय? चला म्हणे आपल्या गुरुबाकडं. मग गेले बाबाकडं, आणि बाबा आमचे दररोज भांडणं होतात. म्हणले मग काय करायचं? ते बंद झाले पाहिजे, काहीतरी करा, असं काहीतरी उपाय द्या म्हणले. म्हणजे सोपा उपाय म्हणले, पण करावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही काही करू म्हणे. किती विडे व्हायचे सांगा, किती क्रिया करायच्या सांगा, किती खिट्टी करायची, म्हणजे काहीच नाही करायचं म्हणले.
आणि आपलं तर होतच नाही. उपाय माहिती पण कृती कराल. मग म्हटले त्या लेडीजला, ते काय म्हटले, हे मिस्टर तुझे घरी आले कामावरून का लगे तू काय करायचं, दात घासायला सुरुवात करायची म्हटले. दात घशीत राहायचे म्हणले जोपर्यंत ते घरात आहे, काही वादवाण्याची शक्यता आहे त्यावेळेस लगेच. आणि मिस्टरांना सांगितलं असं काही वाटलं लगेच चप्पल घालायची आणि बाहेर फिरायला जायचं. म्हणले तू वॉकिंग करून यायची 2 किलोमीटर. सोपं काम आहे म्हटले. मग ते महिना 2 महिने त्यांनी ते केलं. बाबांनी उपाय सांगितला, बाबावर निष्ठा आहे, विश्वास आहे, त्यांचे कधी भांडणं नाही झाले, वाद नाही झाले. त्यांना यार किती सोपा उपाय. चला म्हणे बाबांक विचारून नेमकं काय झालं, त्या पेस्टमध्ये काही औषध आहे का, काय त्या चप्पलमध्ये काही तुम्ही भारवलं आहे का. ते आले म्हणे बाबा आमचे प्रॉब्लेम सॉल्व झाले, भांडणं बंद झाले, पण आम्हाला उत्सुकता आहे का कशाने बंद झाले. नेमकी त्या पेस्टमध्ये काही तुम्ही घातलं आहे का, मला चप्पल घालून बाहेर जायला लावलं, त्या चप्पलला काही लावलं आहे का. म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला मी काहीच लावलं नाही. म्हटले तू सतत घरात बसून राहतो आणि ती काय म्हणते तुम्ही कुठंच जाते नाही, काहीच करते नाही, सतत घरात बसेल राहतात, म्हणून तू चप्पल घालून बाहेर पडला का तिच्या नजरे आड होतं आणि तू सतत कुरबुर करत राहते, थोबाड तुझं सारखं चालू राहतं, त्याच्यामुळं पेस्ट असल्यामुळे बोलता येत नाही. हे तोंड आणि हे पाय, हा मेन प्रॉब्लेम. म्हणले मी काही भारावलं नाही, मी काहीच केलं नाही. आपल्याला उपाय जर समजला तर त्याच्यावरती चालता येतं, प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. म्हणून आपल्याला आचार करायचाच आहे. आचरणाचा दरवाजा तर आपल्याला खोलायचा आहे, त्यातून बाहेर पडायचं आहे, पण त्याच्यामध्ये शुद्धता असली पाहिजे, क्लीननेस असला पाहिजे. मग तुमच्या डोक्यात काय आचार करायचा आहे, करू ना मग बाबा. कधी, कपडे घातल्यावर. आहे का नाही डोक्यात तुमच्या आचाराचा संबंध साधूनशी. तसं नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जिथं आहात तिथं 50% वचनाचा आचार करू शकतो. आणि आता यावरती अनेक सत्संग आपले यूट्यूबला आहे, ते तुम्ही यदा काही ऐकले असतील. सूत्रपाठातल्या एकूण 1237 सूत्रापैकी 10% सूत्र तुम्ही आज ह्या मिनिटाला संसार प्रपंच करत असताना सांभाळू शकतात. आणि ते 10% सूत्र तुम्ही जर शोधले आणि ते केले तरीही परमेश्वर तुम्हाला भेटू शकतो. तुम्ही आजही करू शकता, आत्ताही करू शकता. पण ते कोणते ते बघावं लागेल, शोधावं लागेल, त्यावरती चालावं लागेल. आचार आणि आचार मालिकेच्या अनुषंगाने जर सूत्र बघितले तर 50% वचनं असे आहे का जे तुम्ही आजही करू शकतात. महात्म्याने प्रिय वक्ता गोड बोलू शकत नाही का. मग महात्मे म्हणजे काय आम्हीच आहे का. मग आम्ही गोड बोलावं तुम्ही काय खोट बोलावं काय. गोड बोलायचं आहे आणि सर्वांशीच गोड बोलायचं आहे, चांगलं बोलायचं आहे. तो परमेश्वराने सांगितलेलं एक तत्त्व तुम्ही सांभाळू शकता, एक आचार. आणि यातून काय होईल, आचाराने काय होतं. आचार्य योग्यता, विचारे दृढता. विचारामध्ये दृढता निर्माण होते. परमेश्वराविषयी असलेली शंका, गैरसमज, अज्ञान, त्या समर्थवादावरची निष्ठा जी कमी आहे आपली ती भरून निघते आचाराने. ज्यावेळेस मनुष्य आचाराकडे झुकतो, आचाराचा विचार करतो आणि आचारावर चालायला लागतो, तेव्हा विचार त्याचे दृढ होतात, पक्के होतात, त्याच्यामध्ये हिंमत येते आणि परमेश्वराची विशिष्ट नजर त्याच्यावर पडते. तुमचा मुलगा तुम्ही काही सांगितलेलं करत असेल तर तुम्हाला कसं बरं वाटतं का माझा मुलगा ऐकतो, माझी मुलगी ऐकते. तसं परमेश्वराला प्रसन्नता निर्माण करायची जर असेल तर जितके सूत्र तुम्हाला पाळता येतील तितके तुम्ही पाळू शकतात. महात्म्याने सत्तर जेव्हा व्हावे, भांडते दोघे अन्यायी, अशी कितीतरी वचनं आहे का ते आपल्याला आचरणात आणता येतात, आचरणात आपण आणू शकतो. मग तुमच्या डोक्यात काय राहतं, कोणी करत नाही ना आपण काय करायचं.
असाच एकदा व्यापाराच्या अनुषंगाने आचार्यांनी आऊसांना बोलवलं का, चल बाई व्यापार कर. म्हणजे तुला काय मीच दिसते काय म्हटले, सारखी दुसरे नाही का म्हटले. ती लागली तमतम करायला. देव समोर होते. देवाने त्यांना सांगितलं, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही म्हटले, बाई तुम्ही काय तमतम करता. हे रजतम निर्सोनी सत्वस्थिता तुम्ही जर झाले, सत्वस्थ झाले, सात्विक झाले, तर धर्माचा अधिकार प्राप्त होणार आहे. ही तुम्हाला दिलेली संधी आहे सेवेची, व्यापाराची, कर्मनाशाची. आणि तुम्ही म्हणता दुसरे कोणी दिसत नाही का. म्हणजे देवा हे कोणी काय असं करताना दिसत नाही. म्हणले आचरे त्याचा धर्म. तू जर केलं तर तुझा धर्म आहे. धर्म आपला जर आपला वाटत असेल, धर्म आपल्याला जर स्वीकारायचा असेल, धर्म आपण स्वीकारला असेल, धर्म आपल्याला जर मिळवायचा असेल, धर्म काय आहे, मुक्तीचा साधन. जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला आचाराचा विचार करावाच लागेल. पण आपण आजपर्यंत सूत्रपाठातच गेलो नाही. त्याच्यामुळे आचार विचार कशाबरोबर खाता येईल माहीतच नाही आपल्याला. सूत्रपाठात जो गेला नाही त्याला 1% धर्म समजू शकत नाही, कळत नाही. म्हणून आपण हट्ट धरतो की नामधारक वासनिकांनी सूत्रपाठ अभ्यासलं पाहिजे. त्याच्यात बी आम्ही गोम मारून ठेवली. सूत्रपाठ अभ्यासायचं पण गुरुमुखीच घेतलं पाहिजे. आता गुरु राहतात 200 किलोमीटरवरती, कधीतरी येतात, आले तरी त्यांना वेळ नाही. मग गुरु काय, त्यांनी उपदेश दिला तेच गुरु का, आजूबाजूला कोणी नाही आहे का. बरं घोक घेणं म्हणजे काय, बाबांनी सांगायचं ना आपण ऐकायचं, याला घोक म्हणता का. त्यावेळी अशिक्षित वर्ग होता, त्यांचा उच्चार सूत्राचा व्यवस्थित व्हावा म्हणून बाबा त्यांच्याकडून उच्चार व्यवस्थित करून घेत होते. लहान मुलं बघा पहिलीत गेले का, तुम्ही बी आपणही बी पहिल्यांदा ते काय म्हण आई म्हणती तोय म्हणतो उच्चार चांगला व्हा. आ त्याला ती आई शिकवते, त्याला शिक्षक शिकवतात. लक्षात राहावा म्हणून मग आईचा, हा त्याचा, तो त्याचा असं म्हणून आठवण म्हणून ते त्याला शिकवतात. नुसतं नाही आईचा आहे, त्याला समज देतात, समजून सांगतात. लक्षात ठेवण्यासाठी त्याला आई लक्षात राहते आणि आई लक्षात राहिली, आई समोर आली का त्याला आठवतं. आईच का घेतलं त्यांनी, दररोज आहे ना समोर आई, त्यामुळं लवकर लक्षात येणार. घोक म्हणजे आम्ही बोलावं तुम्ही ऐकावं असं नाही आहे. घोक म्हणजे आम्ही तुम्हाला समजून सांगणे, सूत्र आणि सूत्राचा अर्थ. सूत्राचा अर्थ नुसते सूत्र घेऊन तुम्ही करता काय, त्याचे अर्थ कळाले पाहिजे. बरं तुम्ही आज सुशिक्षित झाल्यात, तुम्हाला आता वाचता यायला लागले, तत्त्वज्ञान देवानी मराठीत सांगितलंय. मराठीचा अभिमान घेऊन तत्त्वज्ञान परमेश्वरांनी मराठीत सांगितलंय. का मराठीत सांगितलं, ही बोलीभाषा सर्वसामान्यांची भाषा, मातृभाषा आपली. मातृभाषेत जर एखादा विषय सांगितला तो लक्षात येईल. म्हणून देवानी किती मोठा अभिमान घेतला आपला, आपल्या मातृभाषेचा परमेश्वराने अभिमान घेऊन ते आपल्याला दिले ना. आपण म्हणतो ती मातृभाषा आता मला याच्याकडून शिकायची त्याच्याकडून शिकायची, ती आईकडून आली, उपजत आहे ती आपली. तुम्ही कधीही कोणाकडून काही न ऐकता सूत्रपाठ घेऊन जावा, वाचायला सुरुवात करता, त्यात 25% असे वचनं आहे का तुम्हाला आपोआपच कळतं, त्याचे अर्थ आपोआप कळतात. नंतर अडचणी आले, प्रश्न आले तर तुम्ही सोडू शकतात. ही गुरुमुख तुमच्या डोक्यात घातल्यामुळं कितीतरी लोक थांबून गेले. मी सत्संगाला जातो, एकदा संगमनेरला सत्संगाला गेलो, सांगितलं सूत्रपाठ वाचा, हे वाचा, ते वाचा. मी एका ताईने केला, हात वर केला, म्हणे बाबा मी वाचते. म्हणलं किती वाचते, म्हणले 9 प्रकरण वाचते आणि आचाराचे 100 सूत्र वाचते, पुढचं नाही वाचत. म्हणले का, घोक नाही घातला म्हणे अजून. किती दिवस झाले, 2 वर्ष झाले. घोक काय असतो, नाही बाबा येतात म्हणून पाहता, बरं त्या सूत्रांचे अर्थ काहीच नाही. बाबांनी वाचून दाखवले, मी बोलले आणि आता मी तेवढेच वाचतो. बाबा म्हणते मी जेव्हा येईल तेव्हा, बाबा अजून 2 वर्षापासून आलेच नाही. नुकसान कोणाच झालं, बाबाचं काहीच. आत्ता 4 दिवसापूर्वी एक भगिनीचा फोन आला, सूत्रपाठचा अभ्यास करायचा आहे, वाचायचा आहे, इच्छा आहे.
मी राहते बेंगलोरला, इकडं येणं होत नाही, साधूंचं तिकडं आमच्याकडे येणं होत नाही, ते गुरु कुठून भेटल, त्याच्यावर आम्ही पर्याय काढला. त्यांच्या कोणीतरी नातेवाईक तपस्विनी आई एका मार्गात आहे, तिथून त्या फोन करायच्या, आईकडून सूत्र वाचायची, त्या तिकडून म्हणायच्या, चालू झालं म्हणे. आणि अचानक त्या आईला मोबाईलवरती सूत्र सांगताना कोणीतरी पाहिलं आणि मग त्या आईला ते काय म्हटले, मरायचं आहे का तुला म्हटले. आपल्या बाबांची परवानगी न घेता असं यकीनं केलं होतं म्हणले, ते लगेच मेले लगेच. तुम्ही मरशील आणि ती बाई मरल म्हणजे भीती घालून दिली. ते बंद झालं म्हणे. ते आता माझे फोने उचलत नाही, तुमचे व्हिडिओ आले, काय करू, काही नाही करायचे म्हटलं, लगेच सुरू करायचे. 5 वर्ष वाया गेले. त्या ताईला तळमळ दुःख निर्माण झालं. देवाने आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी दिलेलं तत्त्वज्ञान मार्गदर्शक म्हणून गुरु वापरायचे आहे. गुरु म्हणून आपण कोणाला तरी विचारायचं आहे, कारण जोपर्यंत आपण समजून घेत नाही एखादा विषय, तोपर्यंत आपल्याला त्यातलं मर्म कळत नाही. ज्यावेळेस प्रश्न निर्माण होईल, त्यावेळेस तुम्हाला आडेल, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, त्यावेळेस विचारा ना तुम्ही. आज मोबाईलचा जमाना आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक जवळ आलेले आहे, त्याचा मी वापर करतोय. आता सकाळीच एक फोन आला होता ना, बाबा तुमचे दररोज सत्र जे येतात ते ऐकते, व्यवस्थित चालू आहे, परंतु अडचण अशी आहे का पाणी भरून ठेवलं होतं ते आज संपलं आहे, आता काय करू, निघायलाच तयार नाही. जार भरून ठेवले होते म्हणे, ते संपले, आता काय करू. आणि आता नळाला पाणी येणार आहे, पण भरू का नको याच्यासाठी फोन केला. म्हणजे बाई, नळाचं पाण्याची बिल तू भरते, पैसा तू देते, दूध बी आता 8 दिवसाचं भरलं तर ते खराब होऊन जाईल. या भ्रमातून, या अंधश्रद्धेतून, या कर्मकांडातून आपण बाहेर पडलो पाहिजे. हे पकडून जेव्हा तुम्ही आचार कराल, तेव्हा तो आचार तुमचा शुद्ध नसेल, तेव्हा तो आचार तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा नसेल. म्हणून आचरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आचाराने आपली योग्यता वाढते. आणि अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात. कशातून? आचरणातून. जेव्हा आचार कराल, एक आचार तुम्ही करा कोणता तरी तुम्हाला आत्मविश्वास वाढलेला असेल, तुमच्या मनातली काही भीती निघून गेलेली असेल, न्यूनगंड गैरसमज तुमच्या मनातून आपोआप निघून गेलेला असेल, तुम्ही आतून स्ट्रॉंग झालेले असाल, एक सूत्राचा आचार करायला लागला तर. आणि एक सूत्राचा जेव्हा आचार कराल, तेव्हा मागचे पुढचे सूत्र त्याला कव्हर करतात. अप्रत्यक्षरित्या तुम्ही तेही आचार करायला सुरुवात करू शकता. स्वयं दास्य तपस्विनम, स्वतःचं काम स्वतः करायचं. ज्याला मुक्तीची चाड आहे त्यांनी स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. आता तर मशीन आले, वॉशिंग मशीन, सोपं झालं आहे. पण निदान तेवढे कपडे उचलून त्या वॉशिंग मशीनवरती तर ठेवायचं काम कराल की नाही? आपण जिडं काढतो तिथंच फेकून देतो. आपले आथरायचे कपडे आहे, पांघरायचे कपडे आहे, आपले कपडे आहे अंगातले झटकून झुटकून व्यवस्थित प्रेस इस्त्री, तेवढं तर काम तो करू शकतो का नाही? ताण लागली आहे, पाणी मागवण्यापेक्षा आपण उठून जाऊन पाणी घेऊ शकत नाही का? आपण जेवायचं ताट घेऊ शकतो की नाही? बरं, जेवण झाल्यानंतर ते ताट मोरीत नेऊन ठेवतो का नाही? आणि मोरीत न्यायचं डायरेक्ट असं एकदम पूर्ण घासून घुसून न धुता नुसतं पाणी टाकून तर टाकू शकतो की नाही? बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकाल. ज्याला मुक्तीची चाड आहे, ज्याला परमेश्वराची प्राप्ती करण्याची इच्छा आहे, त्यांनी कोणते आचार तो करू शकतो याचा विचार करून सुरुवात केली. यातून फायदा काय आहे? आजच होणाऱ्या घरातल्या कटकटी बंद होत जातील. घरच्या बाया काय म्हणतील, सुधारले, चांगलं आहे, स्वतःचे कामं करते, कंटाळत नाही, टेन्शनच नाही, काही त्रासच नाही. परंतु त्यातून एक अडचण पण निर्माण होते, यांचा काही त्रासच नाही आहे, मग कशाला अनुसरू द्यायचं? आपले बी ताटं उचलायला लागले ना, आपले बी कपडे काढायला लागले तर बरं आहे, फुकट फाकट नोकर भेटतं. पण ते दोघांनी करायचं आहे, धर्माची जाणीव निर्माण करून करायचं आहे. त्याच्यामुळं आपण या साऱ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का नेमकं आपल्याला
काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे. म्हणून परमेश्वराने औसा मातेला निमित्त करून आपल्याला काय सांगितलं आहे, आचरे तयाचा धर्म. नाम घेत याचा धर्म सांगितला का, नामानी प्राप्ती सांगितली, पण धर्म कोणाचा सांगितलं, आचरे तयाचा धर्म. जो आचरण करील त्याचा धर्म आहे, आणि ज्याचा धर्म आहे तोच त्या धर्मावरती चालू शकतो. धर्म आपला आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा त्यावर चालाल ना तुम्ही. तर आपला धर्म नाही चालणार कसे. जेव्हा तुम्ही म्हणाल हे स्थान आमचं आहे, परमेश्वराने निर्माण करून आमच्यासाठी दिलेलं आहे, तेव्हा त्या स्थानाच्या संदर्भात आलेल्या अडीअडचणी तुम्ही दूर करा. नाही तर स्थान देवाचं. देव तर सांगतात बाई स्थान कोणाचं आहे, धर्म कोणाचा आहे, मी कोणाचा आहे, मी का त्याचा आहे का, मी त्याचा आहे का, नाही मी तर भक्ताचा आहे म्हटले. आणि भक्त प्रेमी भक्त, आणि तो आपोआप तिथपर्यंत पोहोचला का त्याच्या मनातले सारे कर्मकांड विधी अंधश्रद्धा सारे धुवून गेले, निघून गेले, पुसून टाकले त्यांनी, आणि त्यांनी आचाराचा विचार करून आचार करायला लागलेला आहे. म्हणून आपण किती आचार करू शकतो, सूत्रपाठात गेल्यानंतर किती सूत्र आज या मिनिटाला आपण आपल्या जीवनात उतरवू शकतो, याचा विचार जर केला तर हा दरवाजा लगेच खुला होऊन जाईल. भांडते दोघे आणणे, भांडण करायचं नाही. हाताची घडी तोंडावर बोट, रिवर्स गिअर टाकायचा. लाख आपली चुकी नसेल, सत्यार्थ प्रकट आहे. 2 दिवस जाऊ द्या, 4 दिवस जाऊ द्या, समोरच्या व्यक्तीला आपोआप थोडासा गिल्टी फील होईल, त्याची चुकी त्याला कळेल. आपली भांडणं कमी आहे का, घरात भांडणं, बाहेर भांडणं, भावबंदकीत भांडणं, सगळीकडे भांडणंच भांडणं. भांडणाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही, भांडणाशिवाय आपला दिवस संपत. आणि साऱ्या आयुष्यात जर भांडणांची संख्या काढली तर आपल्या 100 वर्ष आयुष्यामध्ये किती भांडणं केली असतील, त्याच्या किती पट्टीत भांडणं असतील. ते क्लोज केल्याशिवाय पुढचा दरवाजा खुलेल का आपल्याला. आणि ते देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे. भांडते दोघे आणणे, देवाने सांगितलं नाही हा खरा ना हा खोटा. देवाने न्यायनिवाडा करीत नाही बसले. तुमचं भांडण झालं जा गुरुकड, तुमचं भांडण झालं जा कोर्टाकडं, असं देवाने सांगितलं का. ते म्हटले दोघेही भांडणे अन्यायच आहे, दोघेही चुकीचेच आहे. हे तत्त्व तुम्ही तुमच्या जीवनात जर उतरवलं तर आजच ह्या मिनिटाला तुमच्या जीवनामध्ये स्वस्थता निर्माण होईल. कारण भांडणांमुळे तर प्रॉब्लेम आहे, अस्वस्थता, अडचणी, डिस्टर्बनेस. उलट बी पी आणि शुगर कशामुळे होतं माहिती, आजार कशामुळे होतं. घरात काहीतरी भांडण, किटकिट आणि छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करण्यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होतो, आणि त्याचा परिणाम बी पी शुगरवरती परावर्तित होतो. आपला जो देश आहे त्या देशाची संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे, धर्मश्रेष्ठ आहे, तरी सर्वात जास्त शुगरचे पेशंट भारतात आहे. याचं कारण का, लाईफस्टाईल बदलली, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण करायला लागलो, अभिलाषा वाढली, अनैतिकता वाढली, त्याच्या पाठीमागं टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढला, आणि मग त्याचं झालं म्हणून माझं झालं पाहिजे, त्याला भेटलं म्हणून मला भेटलं पाहिजे, तो मोठा झाला म्हणून मी मोठा झाला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार, अदृष्टाचा कालच आपण बघितलं का कसं होईल, काय होईल, हे होईल, ते होईल. आले आजार. आजार आल्यानंतर तुम्हाला कुठून स्वस्थता लाभणार आहे. त्याचं मूळ भांडण आहे. भांडणमुक्त जीवन परमेश्वराला अपेक्षित आहे. याचं कोणाशीच भांडण नाही. कधीतरी एखादा असतो बघ कोणी, हा अजात शत्रू आहे म्हटले, याला शत्रूच नाही कोणी, अजात शत्रू, तो खरा मानव अजात शत्रू, ज्याचे कोणीच शत्रू नाही. जरी कोणी त्याला शत्रू मानत असेल तर त्याचा संस्कार असा असला पाहिजे का आपण कोणाला शत्रू मानायचं नाही. आपले शत्रू आपले कोण आहे, इंद्रिय, आपले कान, नाक, डोळे, हे आपले शत्रू आहे खरे. आपण त्यांना मित्र समजतो आणि तिथंच फसतो. कारण याद्वारे तर विकार, आणि विकाराद्वारे तर आपण नरक जोडतोय. आपले शत्रू आपण आहोत, आपले मित्रही आपणच आहोत. तुम्हाला जर चांगलं तुम्हाला कळत असेल, तुमचं हित तुम्हाला समजत असेल, आणि तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला जर ठोकून सांगत असेल, देवाने सांगितलं खायचं खाय नाही धुळी खाय, भूक लागेल तेव्हा आपोआप खाशील.
जेव्हा आपण आपल्याला सांगू असं, तेव्हा आपण आपले खरे मित्र. सर्वात पहिला आपला मित्र कोण असतो? आपणच आपले. सर्वात आपला शत्रू कोण असतो? आपणच आपले. नंतर बाकीचे चालू होऊन जातात. म्हणून आपलं मित्र बनायचं का शत्रू बनायचं याचा विचार करा. यातून आचाराचा दरवाजा आपला खुलणार आहे. त्या दरवाजातून आपल्याला बाहेर पडणार आहे. आणि कोणती गोष्ट आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावं लागणार. हा करत नाही, तो करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. आपल्या किती तक्रारी आहे. बाबांनी सांगितलंच नाही, तिकडं गेलो काही सांगतच नाही, आम्हाला असंच केलं, आम्हाला तसंच केलं, तो बाबा असा वागत होतो, नामदारक वाचनिक असा वागत होतो, भाऊबंद असा वागत होते, घरातले असे वागत्या. किती तक्रार, साऱ्या दुनियाच्या तक्रारी आपल्याकडे. आपली तक्रार आपल्याला असली पाहिजे का मी कुठंतरी कमी पडतोय. देवानी जीव पदार्थ सांगत असताना या जीवाची कमतरता सांगितली, म्हणजे जीवातले दोष सांगितले. जीव तर एकूण सारे एकच म्हणले, जातीत्व आणि जीव इथून तिथून एकच आहे. मी जेव्हा तुम्हाला म्हणेल तुम्ही लय स्वार्थी, मग आम्ही काय निस्वार्थी काय? मी जेव्हा तुम्हाला म्हणेल तुम्ही लय भामटे, मग आम्ही काही भामटे नाही आहे काय? तुम्ही जीव आहे, मी जीव आहे. जीव तर जातीत्वानी एकच. कर्मफळांनी वेगवेगळे जरी दिसत असले तर आतलं जे आहे ते एकच आहे, सेम टू सेम आहे. म्हणून जीवानी जीवाचे दोष बघावे, त्या दोषातून त्यांनी बाहेर पडावं, गुणाची वृत्ती वाढवावी. याच्यासाठी परमेश्वराने जीवाला जीव सांगितला आणि तो एक आचरणाचा भाग आहे. आचरण काय कुठंतरी जाऊन करायचं आचरण आहे का? आचरण म्हणजे तुमची आत्मशुद्धी, आचरण म्हणजे तुमची दृष्टी, आचरण म्हणजे तुमची बुद्धी, आचरण म्हणजे तुमचं मन, तुमचं शरीर, तुमची प्रवृत्ती, तुमची वृत्ती ही शुद्ध करणं म्हणजे आचरण. आचरण काय कुठं जाऊन आचरणाच्या गोळ्या आणायच्या आहे का? मेडिकलमध्ये या आचरणाच्या गोळ्या द्या, त्याच्यातही बी ती राहते ना काय 500 MB 400 MB काहीतरी असतं त्याचं. मग त्याच्या पद्धतीनं त्या गोळ्या भेटतील का आपल्याला? आपल्याला ते उतरावं लागणार आहे. माझी दृष्टी किती क्लीन करायची, त्यावरती आपल्याला प्रक्रिया करावं लागणार आहे. ती लगेच होत नाही. कधीतरी आपल्याला वाईट पाहायची इच्छा होते, तेव्हा आपल्याला सांगावं लागणार आहे का नाही हे चुकीचं आहे, तू कोण आहे, कोणत्या रस्त्यावर आहे, तुला काय मिळवायचं आहे. ती नजर तुझी घाण आहे. यदा कदाचित जर तू नीट पाहिलं नाही, त्या डोळ्याला आपण सांगितलं पाहिजे, जर नीट तू पाहिलं नाही तर तुला बांधून टाकील, तुला काही दिसणार नाही. आपण असं करतो का? रात्री झोपताना आपण प्रार्थना करतो, सकाळी उठल्यावर हे डोळे उघडू दे देवा, आपल्याला शंका राहते. पण जेव्हा उघडले तेव्हा आश्चर्य वाटलं पाहिजे का, अरे नवीन दिवस, नवीन जन्म, आपण खरंच झोपलो होतो आणि खरंच उठलो, जागं झालो आहे. असं ताजं तवानं होऊन जेव्हा तुम्ही सारं नवीन नवीन म्हणून जेव्हा जीवनाला सुरुवात कराल, जगायला सुरुवात कराल, तेव्हा तो तुमच्यासाठी आचार असेल. मला संधी दिली देवानी, काल मी झोपलो होतो, तसाच झोपून राहिलो असतो तर पण जागं झालो, याचा अर्थ देवानी मला संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याची इच्छा होणं म्हणजे आचार आहे. आचार म्हणजे काय वेगळा दुसरा काही विषय नाही आहे. आचार हा आपल्याशी निगडीत आहे. आचार हा आपला आहे. का तर आचरे तयाचा धर्म आहे. धर्म आपला आहे तर आचारही आपलाच आहे. धर्म आमचा आणि आचार त्यांनी करावा, असं होईल का? आणि आपल्या तक्रारी राहतात, नाही हो तो काहीच करते नाही, ते काहीच करते नाही, तू काय करतो बघ ना, तू दोषदर्शी काय. देव सांगतात हा काय करतो त्याचं वेश्यागमन पाहतो, पण हे मात्रागमन करतो याचं काय? हा आचार आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये बदल करणं आणि तो बदल शुद्धतेच्या बाजूनी चालत राहणं, शुद्ध, ती शुद्धता आपल्यामध्ये निर्माण करणं, हाच आचार आहे. मग तो कुठेही करू शकता तुम्ही. उलट सर्वात मोठं चॅलेंज काय माहिती आहे आचाराचं? ज्या समाजात तुम्ही राहता तिथं चॅलेंज आहे, ज्या घरात राहता तिथं चॅलेंज आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हिंडता फिरता काम करता उठता बसता तिथं चॅलेंज आहे. तुम्ही एकटेच जंगलात गेले, एकटेच आहे, तुम्हाला दिसायला काही नाही, पाहायला कोणी नाही, विचारायला कोणी नाही,
ते काय चॅलेंज आहे का? ते आव्हान आहे का? सांगा बरं. समाजातला कोणताच घटक तिथं नाही, एकांतात आहे तुम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला काहीच आव्हानच नाही आहे ना. पण इथं दररोज माणसं आहे, वेगळ्या प्रवृत्तीचे, वेगळ्या विचाराचे. स्त्रियांना पुरुष दिसतात, पुरुषांना स्त्री दिसतात. जड पदार्थ दिसतात, रस्त्याने चालले का मोठे मोठे स्वीटचे दुकानं दिसतात. मग वडे आहे, भजे आहे, जिलेबी आहे, हे नुसते नावं घेतले तरी तुमच्या तोंडात पाणी आलं आहे. आलं आहे का नाही? देवाने सांगितलं आहे मौन, पण आपलं मन राहतं का? भज्याचं नाव काढल्यावर लगेच भजे आठवतात, जिलेबीचं नाव काढल्यावर लगेच जिलेबी आठवतात. ती इंद्रिय किती स्ट्रॉंग आहे आपले. पण काळजी करू नका, इथं काहीच भेटणार नाही. आणि तुम्हाला खायची इच्छा असेल तर किचन तुमच्या ताब्यात आहे. तुम्हाला कोणी म्हणायला नाही का काय करायचं आणि काय नाही. तुम्ही जरी बनवले आणि इकडं आले बी तर आम्ही म्हणणार आहे का काय नाही केलं. उलट आम्ही काय सांगू, भजे केले त्याच्याबरोबर हे का नाही केलं. मग त्यासाठी पहिल्या दिवशी आठ काय सांगितली तुम्हाला, विचारायचं नाही काय बनवायचे, तुम्हाला जे आवडतं ते बनवायचं. तुम्ही माहेरी आलेली आहे, तुमचं आहे, त्याच्यामुळे स्वतंत्रता तुमची आहे. इथं हा नियम नाही, येत हिचा व्यापार पुसो पुसो कीजे. त्याच संदर्भात फक्त त्याच्यात चुकीचं झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याच्यावरून वाद भांडणं होणार नाही याची काळजी घ्यायची. एक आपलेपणातून एक कुठली, एक ही बहीण कुठली, ती बहीण कुठली, ती बहीण कुठली, हिला कुठं दिलं, तिला कुठं दिलं, आणि साऱ्या आता एकत्र आलेले आहे. आणि किती दिवसासाठी? 9 दिवसासाठी. पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. पहिल्या दिवशी किती प्रेम होतं तुम्हाला. कुठून आल्या, काय करतात, किती आपुलकीनं विचारलं. आता जसं वेळ निघून गेला तसं ते गटतट पडायला लागले. असं नाही झालं पाहिजे. हा मानभाव नाही. स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे. याच्यातली शुद्धता समाजात राहताना आपल्याला करायची म्हणजे ते आव्हान आहे. जेव्हा सासू सुनाबरोबर राहील, सून सासूबरोबर राहील, त्यावेळेस तर खरं आव्हान आहे. इकडं खूप लेक्चर देऊ आपण, खूप धार्मिकता करू, कितीतरी विडेन, कितीतरी स्थानं, परंतु एकीमेकीला पाण्यात पाहतात. आईकडे जेव्हा तुम्ही जातात, माहेरी तेव्हा जातात, कधीतरी आईच्या गाळ्यात पडलेल्या असतात. मिठी मारेल असेल. सासूला कधी एखाद्या सुनेने मिठी मारली का? सांगा बरं तुम्ही. आणि एखादी सासू आहे, तिनं सुनेला जवळ घेऊन मिठी मारली का? सांगा बरं कधी. पुरीच्या तोंडावरून असे हात फिरवताना सुनावरून हात फिरवणारी सासू पाहिली का कधी? आणि तुम्हाला सांगितलं तर खरं तरी वाटेल का? आणि जरी करत असाल तर ते बी काही मनापासून नाही. नको रिस संध्याकाळी जेवणाचा प्रश्न. हे प्रेम देवाला अपेक्षित आहे, नॅचरल. आपल्या पोरावरती लय जीव आहे, पण भावाच्या पोरावरती काय, बहिणीच्या पोरावरती काय, शेजारच्यावरती काय, ही समदृष्टी निर्माण करणं म्हणजे आचार आहे. परमेश्वर म्हणतात, परमेश्वर सम जीव विषम. ही विषमता आपल्या हृदयामधली आपल्याला काढायची. आपल्या नजरेतली, आपल्या दृष्टीतली, आपल्या विचारातली, आपल्या बुद्धीतली ही विषमता काढून जेव्हा आपण समतेकडे प्रवास करतो ना, तो आचार आहे. तुमच्या डोक्यात आचार आचार म्हणजे काहीतरी मोठं बर्डन, टेन्शन, एकदम ट्रेस. सकाळी सांगितलं ना, नचे सूत्र. हा तुमच्यासाठी आचार आहे, बाकी काहीच नाही. हे करू नका, ते करू नका, ते करू नका, बस. उलट सोपं आहे. ते न करणं म्हणजेच देवासाठी आचार करणं आहे. आणि असे कितीतरी सूत्र सांगता येतील. माझा असा एक सत्संग गेला, म्हटलं तुम्ही आता सूत्रपाठ वाचताय, तुम्ही आता वर्गीकरण करा. नचे सूत्र बाजूला काढा, त्याच्यातून परत असे सूत्र आज तुम्ही करू शकतात असे बाजूला काढा, त्यातले काठावरचे सूत्र परत बाजूला काढा. म्हणजे अशक्य आता ह्या ठिकाणी राहून ते थोडे बाजूला काढा. एकाने फोन केला, म्हणे बाबा ते तुम्ही काढलेलं असेल तेवढे पाठवा ना मला. तेवढा सुद्धा त्रास घ्यायचा नाही आपल्याला. म्हणले बाळा, तुला करायचंय ते तुला काढावं लागणार आहे. मी काढलेले सूत्र तुला कसे चालतील? आता काही सूत्र नाही करू शकत तुम्ही, त्याचा हट्ट कशाला जाता? आता देवाने सांगितलं भिक्षेचे सूत्र 30-32 सूत्र सांगितले, नाही करू शकत तुम्ही, नाही करा. परंतु या दादानी ते बी चॅलेंज तुम्हाला शिकवलं. ते 3 वर्ष, किती वर्षापासून? 3 वर्षापासून वासनिक दशेत असताना भिक्षा मागताय. अजून काय राहिली दीक्षा त्यांची?
भिक्षेचं खाताय ते बी कोरडं. ज्या घरात राहतात त्या घराच्याच दुसऱ्या गल्लीत जाऊन भिक्षा मागून येणं आणि त्याच घरात देवाचा उपहार दाखवून खाणं, हे चॅलेंज आपल्याला वाटत असेल, पण तुमच्या समोर आहे, करायची इच्छा असली पाहिजे, वासना असली पाहिजे. आता इथं मार्गात जेव्हा तुम्ही येतात वासनी, कधीतरी एकटे येतात, 2 येतात, आम्ही त्यांना बसवत नाही. पहिल्या दिवशी जाऊ देतो, त्याचा अंदाज बिंदाज हे ते सर्व पाहतो आणि दुसऱ्या दिवशी मग मी सूचना देतो, इथं आश्रमात आले, असं नाही असं आहे. रमणमुनींना म्हणतो चला यांना भिक्षेला घेऊन जा, द्या झोळी द्या, पात्र द्या. आता जे ते दिवशी ते गुरुजी आले होते ना, त्यांच्या अडचणी मुलं गेले, ते भिक्षा मागत होते, त्यांच्या पायाला अडचण होती, ॲक्सिडेंट झालेला होता. रमणमुनी म्हणे जास्त चालू शकत नाही. म्हणलं जायचं, त्यांना सांगितले 2 घरं मागा, तुम्ही रिटर्न जा, मी पुढं जातो. भिक्षा मागायला लावली. त्यांना त्याचं एक वेगळं सुख वाटलं. मागे बी हिंगोलीचे एक आले होते, 8 दिवस राहिले, 8ही दिवस भिक्षा मागायला लावली. भिक्षा म्हणजे काही भीक नाही आहे. भिक्षा म्हणजे आपला अहंकार गाळण्याचं एक उत्तम साधन आहे, आपला मीपणा काढून टाकण्याचं एक उत्तम साधन आहे. आपल्या देवाने भिक्षा मागितली, ती बी करपात्री. तुम्हाला तर डबे, त्याच्यात झोळी आणि एवढं भेटतंय 4 दिवस पुरल, पण जेवढं पाहिजे तेवढंच आणा. कमी जास्त झालं तर इथं तयारी आहेच, व्यवस्था आहेच लगेच बनवायची. आचार अशक्य नाही. आचाराच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे, ती एक तर पहिल्यांदा तुम्ही काढून टाका. आणि ती काढली तर तो आचाराचा जो दरवाजा आहे तो आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल. आचाराविचारातला फरक देवानी भेद सांगितला आहे. कारण आचाराने काय होते, योग्यता निर्माण होते, विचाराने दृढता निर्माण होते. म्हणून आचार जेव्हा कराल तेव्हा योग्यता तर होईलच होईल, पण विचाराची दृढता वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल. अरे मी करू शकतो, मी करीन. आणि ते करायचं कुठे, तुम्हाला प्रपंचात करायचं आहे. लहान मुलगा असतो ना, तो काय डायरेक्ट चालतो का? तो उलटा पालटा पडतो, मग रांगतो, मग उठतो, मग पडतो, मग चालायला लागतो, मग त्याला आधार द्यावा लागतो, पांगुळ गाडा द्यावा लागतो, मग तो चालायला लागतो. तसंच आहे, तुम्ही ह्या कर्मराटीमध्ये प्रपंचात राहत असताना काय करतात त्याच्यावरती तुमचं आध्यात्मिक जीवन, अनुसरणानंतरचं जीवन हे सक्सेस अनसक्सेस ठरत असतं. ते प्रयोग तुमचे तिथं झाले पाहिजे. मी काय करू शकतो, हे प्रयोग मी केले, मला इथं काहीच वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, खाण्याचे जर काही चोचले म्हणजे नसतील ना, जे आहे ते चालत असेल, तुम्हाला दुसरे साऱ्या गोष्टी मॅनेज करता येतात. तिथं आथरून असतं, इथं आथरून आहे, तिथं पांघरून आहे, इथे पांघरून आहे, तिकडे मोबाईल, इकडे मोबाईल आहे, तिकडे कपडे घालते, इकडे वेगळे कपडे थोडेसे. वेगळं काय आहे? तिथं फक्त अटॅचमेंट आहे, इथं अटॅचमेंट न ठेवता आहे. कर्म तर करायचे, परंतु लागलेपणाने न करता करायचे, कर्तव्य म्हणून, करणीय म्हणून करायचे. हा फक्त मनाचा भाव बदलायचा आहे. म्हणून तुम्ही तिथं काय करता त्याच्यावरती इकडंच अवलंबून असतं. विद्यार्थी 1ली ते 10वीत कसा होता त्याच्यानुसार त्याचं वरचं पुढचं करिअर ठरतं. का हा काय होणार आहे, चांगला IAS होणार, IPS होणार, का साधा इंजिनियर होणार, का कलेक्टर होणार, काय होणार, काय हे त्याचं पहिले 10 वर्गातच ठरतं. का नुसताच घरी बसणार, का आणखीन काही गुरं वाढणार. आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे तुमचे पाय घरातल्या आचरणात दिसले पाहिजे. आणि असा आचरण करा का घरचे म्हटले पाहिजे का देवा, तुम्हाला देवा म्हटले, देवा आता तुम्ही निघा. केशवासांची वेळ आली ना, अनुसरले, लग्न झालेलं होतं, त्यांना घरी आणण्यात आलं, चर्चा केली, चर्चेत तर ते सर्वांना हरवलं. ब्राह्मणांनी काय त्यांना पर्याय दिला, यांच्या बायकोला आणि यांना आता घरात कोंडा. 8 दिवस कोंडलं. सकाळी उठायचे, भिक्षा करायचे, गंगेवर जायचे. आणि त्यावेळेस रत्नमाला स्तोत्र एवढ्या अडचणीत त्यांनी लिहिला. किती मोठं चॅलेंज. ते खाली झोपले का ती वरती झोपायची, ती वरती झोपली का खाली झोपायची. 8 दिवस चाललं. ती बायको काय म्हणते, मला पाप लागेल आता, यांना जाऊ द्या. हे सर्टिफिकेट आपल्याला घरातून भेटलं पाहिजे का तुम्ही जा, धर्माचं करताय तुम्ही. आणि म्हणून मी काल काय सांगितलं होतं, पहिला विडा तिचा, पहिला विडा त्याचा.
आपले व्हिडिओ लय झाले आता त्यांचे व्हिडिओ वा पहिले. स्पेशल विडावाहून स्पेशल देवाला विनंती करा आणि स्पेशल क्रिया करण्याची इच्छा ठेवा. आजपर्यंत पंचावतार उपार केला नाही, परंतु देवा हा विडा तिचं मन बदलण्यासाठी आहे. पंचावतार उपार घालून टाकू, पटो का न पटो, परंतु ही कटकट मिटवा एकदाची. माहीत नव्हती, घरी घेऊन आलो, पण आता सण होत नाही. हा आचार आहे. आचार काय वेगळा बघा. सूत्र कितीतरी. सृष्टीमध्ये कवने करणे मुंचन, कशानेच मुंचन होत नाही. ही विचारधारा पक्की करायची. कशानेच मुंचन होत नाही, तर मग मुंचनासाठी कशाचा आधारही घ्यायचा नाही. हा आचार आहे. होत नाही तर मग आधार कशाला घ्यायचा. आणि आजपर्यंत आपल्याला होत नाही माहीत असून सुद्धा आपण आधार घेत राहिलो की नाही, हे सोडणं म्हणजे आचार आहे. हे दरवाजे आपण काय करतोय, आचाराचे बाजूनी आपण पुढे चाललोय आणि डायरेक्ट आचार करायला सुरुवात केली. मागचे दरवाजे जे आपले आहे ते आपण पासच केले नसते तर डायरेक्ट आचार करू शकतात का. आजही आचार करणारे लोक आहे ना, पण कर्मकांड युक्त आचार, अंधश्रद्धा युक्त आचार, विधियुक्त आचार, अधीन झाल्यावर आचार. परमेश्वर काय म्हणतात, परमेश्वर अधीन आहे. कर्मकांड विरहित आचार, अंधश्रद्धा विरहित आचार, प्युअरिटी, प्युअर धर्म, प्युअर आचार. थोडा करायचा, व्यवस्थित करायचा, एकना धड बारावर चिंध्या करायच्या नाही. जेवढं झेपल, जेवढं करता येईल तेच करायचं. एक सूत्र केलं तरी तुम्ही तरुण जाल. एक सूत्र, एक लीळा, खूप काही नाही. महादायसानी एकच लीळा आठवली, वज्रीची लीळा. आचार्यांनी एकच लीळा आठवली का देवानी माझी एवढी काळजी करावी, मला पाठीमागून शिदोरी पाठवावी. किती काळजी माझ्या देवाला. ती आचार्य झाले. तुम्हाला सारं येतं पण आत उतरावता काहीच येत नसेल तर त्या उतरावण्याला अर्थ नाही. तुम्ही खूप काही येण्याला महत्त्व नाही, तुम्ही जीवनात तुमच्या किती उतरवलं आहे. आचार तुम्ही किती करताय, कसा करताय. म्हणजे ज्ञान म्हणजे माहिती आणि ज्ञानिया म्हणजे आचारवंत. ज्ञान आणि ज्ञानिया हे वेगळे भाग आहे, भेद आहे. तुम्हाला ज्ञानिया व्हायचं आहे. नुसतंच पोपटवंशी ज्ञान घेऊन काय उपयोगाचं नाही. जितकं करता येईल तितकं, खूप काही नाही पण जितकं करता येईल तितकं ते आपण केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने पक्षकारसुद्धा म्हणतात क्रिया करी तो ज्ञानी. क्रिया करी म्हणजे आचरण करील तो ज्ञानी आहे. ज्ञाता विरक्ताचा संघ, ज्ञानी असण्याला उपयोग नाही आहे. त्या ज्ञानाच्या नंतर तुमच्या हृदयामध्ये विरक्तता आली पाहिजे. प्रपंचाची, संबंधियाची, अभिलाषेची विरक्तता जर नसेल तर त्या ज्ञानाला काय अर्थ राहिला. ज्ञान असं पाहिजे बाहेर काढणार. ज्ञान असं पाहिजे देवाच्या आवडीचं, तोची व्हावा, तोची भेटावा हा ध्यास असलेलं ज्ञान. आणि अज्ञान असेल तर मग जनसुखी होऊन असेल म्हणून आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही धर्माचं. अज्ञानाने जनसुखी आहे, आपल्याला अज्ञान आहे, आचार माहीत नाही. देव भेटणार आहे. उपदेश घेतला, बोध झाला, विडे वाहतोस, क्रिया करतो, स्थानं करतो, अमावस्याही पाळतो, पौर्णिमाही पाळतो, दत्तात्रय कवचही म्हणतो. आता मला देव नाही होणार तर कोणाला होईल हा असा म्हणतो. नाही होणार, हे लक्षात घ्या. ते कशासाठी आहे, हे कशासाठी आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या धर्माचा पाया आचार आहे. खूप काही बडबड करणारा माणूस आचार करत नसेल तर त्या बडबडीला काय अर्थ नाही. आचार थोडा करतो त्याला अर्थ आहे. आचरे त्याचा धर्म सांगितला आहे. आचारातून धर्म भेटणार आहे. धर्मातच देव आहे. देवाला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती होते. आचार्यांना देव म्हणतात की आचार्य हो, असन्निधानाचा आचार ऐका. नाही, देवाविन काय धर्म असतो काय म्हटले. आम्ही ऐकू शकत नाही, कानावर हात ठेवले. देव म्हणतात देवाविन धर्म असू शकत नाही, हे 100% खरं. परंतु आमची प्रवृत्ती झाली आणि तुम्हाला ऐकावं लागेल. आणि मग माईम भटांच्या माध्यमातून आचार्यांना देव काय सांगतात, जे जीवाकडून होईल तेच आम्ही सांगणार आहे. आम्ही काही एक्स्ट्रा वेगळं काही सांगत नाही. देवाविन काही धर्म नाही, मग आचाराशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय देव नाही. आणि देव मिळवायचा आहे. आचार
आचार करून धर्मात आणि धर्म सांभाळून परमेश्वरापर्यंत जायचं आहे. ही स्टेप आहे. त्याच्यामुळे आचाराला अत्यंत महत्त्व आहे आणि ते आपण बघितलं पाहिजे. आणि जर आचार नसेल तुमच्याकडं तर तुम्ही किती वर्ष धर्मात आहात, काहीच करत नसेल किती स्मरण करता, आचार काहीच नसेल किती त्याग करता, आचार काहीच नसेल किती विडे वाहता, आचार काहीच नसेल किती क्रिया करताना, आचार काहीच नसेल किती खेटा घालता, किती स्थानं करता, याला काय अर्थ. आचारातून साऱ्या गोष्टी निर्माण होत असतात. मग आचार कोणता, किती, केव्हा ही तुमची स्वतंत्री आहे. ही देवाने स्वतंत्री सांगितलेली, जितकं जमेल तितकं, जे जमेल ते. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल ना सूत्रपाठात, कोणता आचार देवाने सांगितला आहे. आता आपण सकाळपासून आचार संपला, आपला आचार मालिका आपले 25 सूत्र झाले. कितीतरी सूत्र तुम्ही करू शकतात याचा समज तुम्हाला जाणीव झाली, परंतु तुम्हाला त्याचं संशोधन करून अभ्यास करून त्यावरती चालावं लागेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर आचार करत नसेल तर तो जीव अज्ञानी आहे. ज्ञानाचा संबंध आचरणाशी, क्रिया करीतो ज्ञानी. आणि न आचरण करणाराचा संबंध अज्ञानाशी आहे. आणि जो अज्ञानी आहे, परमेश्वर का म्हणता, अज्ञानाशी माया संबंध. कपडे घातले, आचार करत नाही, मी अज्ञानी आहे. आणि अज्ञानाचा संबंध फक्त देवतेपर्यंत, मायेपर्यंत, कारण अभिलाषा त्याची आहे. आणि तो धर्मावर टिकेल याची काही गॅरंटी नाही. धर्मावर टिकवण्याचं साधन कोणतं आहे तुम्हाला? ज्ञान. आणि ज्ञानातून होणारा आचार, तर तुम्ही टिकू शकता. हे कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा कोण जोपासतं? ज्याला ज्ञान नसतं. तुम्ही आता केले, आत्तापर्यंत केले. कोणी म्हणतं आम्ही नागबळी केला, कोणी म्हणतं हे केलं, कोणी अज्ञान होतं म्हणून केलं ना. आता कराल का तुम्ही? ज्ञानाची समज झाली का? आणि असं समजून सुद्धा जर कराल तर तुम्ही धर्मावर राहणारच नाही, टिकणारच नाही. आजच लिहून देतो स्टॅम्पवर. समजायच्या अगोदर करणं, समजायच्या नंतर करणं यात फरक आहे. देव म्हणतात जो अज्ञानी आहे त्याला माफी आहे, पण जो ज्ञानी आहे त्याला चुकीची माफी नाही. जो ज्ञानी आहे त्याला परमेश्वर माफ करत नाही. जो अज्ञान आहे त्याला माफ करतील. आपण म्हणतो ना, लहान आहे जाऊ द्या, अज्ञान आहे जाऊ द्या, म्हणतो की नाही. तसंच परमेश्वर दयाळू माळू कृपाळू. म्हणजे अज्ञानाशी माझ्या तुम्ही विडे वाहताय, स्थानं करताय, जाताय, डोकं टेकावताय, दृष्टपर आहे सर्व. अज्ञान आहे फक्त आणि फक्त देवतेचा, म्हणजे दैवराटीत आहे. परमेश्वराची भक्ती करताय, परंतु अप्रत्यक्षरित्या देवतेची भक्ती. बाह्य अंगाने परमेश्वराची आणि अंतरांगाने देवतेची. कारण दृष्टपर भक्ती, हे पाहिजे म्हणून ते, ते पाहिजे म्हणून ते, तो आचार काही कामाचा नाही. अदृष्टपर परमेश्वर तोच यावा, तोची भेटा, या उद्देशाने केलेला आचार. थोडा केला तरी परमेश्वर तरुण नेणार आहे, तरी परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून विचार करायचा आहे की कोणता आचार करू शकतो. हे तर 2-4 सूत्र उदाहरणादाखल तुम्हाला सांगितले आणि दररोज तर आपण घेतोच आहे. तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे सूत्रपाठ. हा आचार देवाने सांगितला, हा करू शकतो की नाही मी? यस, करू शकतो, टिक मार. हा करू शकतो की नाही? 50-50. हा नाही करू शकतो की नाही? हे करूच शकत नाही. मग कधी करू शकतो? 5 वर्षांनी, 2 वर्षांनी किंवा अनुसरणानंतर. अशी तुम्हाला वर्गीकरण करावं लागेल शास्त्राचं आणि ते तुमच्या जीवनामध्ये उतरावं लागेल. तुमच्याकडे ते नोटबुक असलं पाहिजे. तुमचा संग्रह तो तुमचा असला पाहिजे. ते तुमच्यासाठी सस्पेन्स आहे, ते तुमचं गुह्य आहे, ते तुमचं रहस्य आहे. ज्यावेळेस परमेश्वर आता प्रयत्न करी मग दैवाचे साह्य. असा प्रयत्न जेव्हा तुम्ही कराल तेव्हा देव तुमच्यासाठी साह्य करतील. आणि देवाने साह्य जर केलं तर तुमच्या केसालाही धक्का नाही आणि तुम्ही अनसक्सेस होण्याला प्रश्न नाही. देवाचं साह्य. आणि देवाचं साह्य त्याच्या पलीकडे काही सामर्थ्य आहे काय? देवाचं साह्य झाल्यानंतर तुम्हाला अनसक्सेस होण्याचा काही प्रश्न आहे काय? परंतु देवाचं साह्य होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न आचारात असला पाहिजे. म्हणून आपला आजचा जो दरवाजा आहे आचरणाचा, त्या आचरणाच्या दरवाजातून बाहेर पडण्यासाठी सांगून उपयोग नाही, प्रॅक्टिकल त्यात उतरावं लागेल आणि सुरुवात करावं लागेल. एकदा की ती सुरुवात केली की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि देव तुम्हाला समजेल, कळेल, उमटेल आणि दिसेल पण. दिसेल पण. जाणवणं म्हणजे दिसणं. नाही तर 20 वर्ष झाले उपदेश घेऊन काही नाही, प्रचितीत नाही, काही लक्षातच येत नाही, चाललंय.
आणि जे देवाने सांगितलं सिस्टम त्या सिस्टममध्ये तू बसलाच नाही तर तुला दिसणार कसा, कळणार कसा, समजणार कसा? देव मिळवण्यासाठी हे जे दरवाजे, ह्या दरवाज्यातून आपल्याला बाहेर पडत पडत आज आपण आचरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडणार आहोत. तुम्हाला स्वतः त्यावरती चालावं लागणार आहे आणि तो तुमचा स्वतंत्र विषय आहे हे लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.